नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपले स्वागत आहे. आपण आज दी ॲनिमल ऑर्केस्ट्रा या अर्ली लर्निंग स्क्रिप्टची उकल करणार आहोत. खेळातून शिकण्याची ही पद्धत किती शास्त्रीय असू शकते आणि आवाज आणि शब्द यांची सांगड घालून लहान मुलांच्या मेंदूत कॉग्निटिव्ह पाथवेज कसे तयार होतात हे आपण सखोलपणे समजून घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आजच्या या विश्लेषणाचा फ्लो एकदा पाहूया. 1. इंट्रोड्यूसिंग दी ॲनिमल ऑर्केस्ट्रा. 2. साऊंड्स ऑफ फॅमिलियर पेट्स. 3. द बार्नयार्ड कोरस. 4. रोर्स ऑफ द वाईल्ड. आणि 5. द पॉवर ऑफ प्रॅक्टिस. अगदी घरगुती आवाजांपासून ते जंगलातील भव्य आवाजांपर्यंतचा हा प्रवास आपण उलगडणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या विभागापासून. इंट्रोड्यूसिंग द ॲनिमल ऑर्केस्ट्रा, सेटिंग द स्टेज फॉर लर्निंग. अगदी पहिल्या वाक्यापासून शिकण्याचं वातावरण कसे निर्माण होते ते पाहूया. इथे पहा, शिक्षकांचा उत्साही नमस्कार आणि मुलांच्या तोंडून आलेला तो मोठा येस एस. किती नॅचरल वाटतो ना. पण यामागे खूप महत्त्वाची मेकॅनिक्स दडलेली आहे. हे वाक्य विद्यार्थ्यांना केवळ ऐकू न देता त्यांना एक एंगेजिंग कॉल अँड रिस्पॉन्स लूपमध्ये अगदी सहज ओढून घेते. आणि हेच या स्क्रिप्टचे कोर मेकॅनिक्स आहे. कॉल अँड रिस्पॉन्स लूप ही एक अत्यंत इंटरॅक्टिव्ह टीचिंग टेक्निक आहे. मुलांना आवाज काढायला मजा येते हे खरं आहे, पण हा केवळ खेळ नाही. या पुनरावृत्तीमुळे म्हणजेच रेपिटेशनमुळे मुलांच्या मेंदूत एक पक्का पाया निर्माण होतो. शब्द आणि आवाज यांचे हे असोसिएशन त्यांच्या बौद्धिक विकासाचा एक सुनियोजित मार्ग आहे. पुढचा विभाग आहे साऊंड्स ऑफ फॅमिलियर पेट्स, द फर्स्ट मोमेंट. शिक्षणाची सुरुवात नेहमी सर्वात जास्त परिचित असलेल्या गोष्टींपासून कशी व्हावी हे इथे दिसते. इथे कुत्र्याचा बौबाऊ आणि मांजरीचा म्याव म्याव यांची जाणीवपूर्वक घालून दिलेली संगड लक्षात घ्या. ध्वनीचं अनुकरण हे नेहमी परिचित गोष्टींपासूनच सुरू होते. लहान मुलांना सर्वात आधी जे आवाज ऐकायला मिळतात त्यांच्यापासूनच ही फोनेटिक मिमिक्री सुरू केली जाते, जेणेकरून ते लगेच कनेक्ट करू शकतील. हे एक अत्यंत उत्तम शास्त्रीय नियोजन आहे. आता पाहूया तिसरा विभाग, द बार्नयार्ड कोरस, एक्सपॅन्डिंग द हॅबिटॅट. घराच्या बाहेर पडून आता शेतीच्या आणि गोठ्यातल्या वातावरणात प्रवेश करूया. या टेबलमध्ये शेतातील प्राण्यांची लयबद्ध आणि रचनात्मक प्रगती स्पष्टपणे पाहता येते. एकीकडे गाय आणि शेलीचे मू मू आणि मामा हे मॅमेलियन आवाज आहेत, तर दुसरीकडे कोंबडी आणि बदकाचे क्लक क्लक आणि क्वॅक क्वॅक हे तीव्र आवियन आवाज आहेत. या माध्यमातनं मुलं अजाणतेपणे प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन शिकत असतात. अगदी सहज, हो ना. यानंतर येतो चौथा विभाग, रोर्स ऑफ द वाईल्ड, द ग्रँड क्रिशेंडो. जसे हे प्राण्यांचे संगीत वाढत जाते तशी ही स्क्रिप्ट अत्यंत नाट्यमय टप्प्यावर येऊन पोहोचते. सिंहाचा तो मोठा रॉर आणि हत्तीचा ट्रम्पेट या आवाजांचा समावेश केल्यामुळे मुलांचा दृष्टिकोन त्यांच्या भोवतालच्या भौतिक परिसराच्या पलीकडे विस्तारतो. हे आवाज त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतात आणि पाठाला एक शक्तिशाली उत्कर्ष बिंदू प्रदान करतात. त्या छोट्याशा खोलीत बसूनही ते मुलं जगाची सफर करत असते. पण एक महत्त्वाचा प्रश्न पडतो, हे विशिष्ट आवाज शिकणे का महत्त्वाचे आहे? तर यांतूनच भाषेचा पाया रचला जातो. मेंदू ज्या पद्धतीने शब्द आणि अर्थ जोडतो ती प्रक्रिया या आवाजांमुळे अतिशय वेगवान आणि पक्केपणाने होते. हे अर्ली एज्युकेशनचे मुख्य बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आणि हेच आपल्याला या विश्लेषणाच्या शेवटच्या विभागाकडे घेऊन जाते, द पॉवर ऑफ प्रॅक्टिस, सिमेंटिंग द फाउंडेशन्स ऑफ लँग्वेज. आत्तापर्यंत शिकलेली माहिती कशा प्रकारे दृढ केली जाते ते पाहूया. पहा, शिक्षकांची रोजा सराव करा ही सूचना आणि मुलांचा आनंदी एकसुरातील बाय बाय यांची सांगड घालून ही स्क्रिप्ट किती उत्तम शेवट करते. शिक्षणाचं हे एकदाच घडत नाही, त्याला सरावाची जोड असणं आवश्यक आहे, हे इथे दिसते. सराव आणि आनंद यांची ही जोड इंटरॅक्टिव्ह लर्निंगचा सर्वात मोठा फायदा आहे. आता शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, शिकण्याच्या या नाट्यगृहात कोणत्या प्राण्याचा आवाज सर्वात जास्त काळापर्यंत घुमत राहील? या ॲनिमल ऑर्केस्ट्राच्या प्रवासातून आपण पाहिले की अर्ली एज्युकेशन किती विचारपूर्वक डिझाईन केलेले असते. हे विश्लेषण नक्कीच विचार करण्यासाठी प्रेरित करतं. आपण हे विश्लेषण येथेच थांबवूया, पण हे मेकॅनिक्स पुढे कधी लहान मुलांना शिकताना पाहिले की नक्की आठवेल.